नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मागील इयत्तेमध्ये 9वीमध्ये आपण आरशावरून होणारं प्रकाशाचं परावर्तन ही संकल्पना अभ्यासलेली आहे. इयत्ता 10वीमध्ये आपल्याला प्रकाशाचं अपवर्तन आणि अपवर्तनाचे नियम, अपवर्तनाशी संबंधित काही घटना निसर्गातील, अपवर्तनांक या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. चला तर मित्रांनो, अपवर्तन म्हणजे काय हे आपण पाहूया. आपल्याला माहीत आहे, एकाच माध्यमातून प्रकाश किरण जाताना सरळ रेषेत जातात, परंतु एका पारदर्शक माध्यमातून जेव्हा प्रकाश किरण दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रवेश करतो त्यावेळी त्या प्रकाश किरणांचा मार्ग कसा असेल, वर्तन कसं असेल ते अभ्यासण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करणार आहोत. त्या प्रयोगामध्ये ही एक काचेची चिप PQRS काचेची चिप घेतलेली आहे आणि या काचेच्या चिपेमध्ये AB हे आपाती किरण या ठिकाणी N बिंदूपाशी प्रवेश करते. पुन्हा ते प्रकाश किरण M बिंदूपाशी काचेतून हवा माध्यमात पुन्हा बाहेर पडते CD या मार्गाने. आता तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हवा माध्यम आहे, ही काच आहे संपूर्ण आणि पुन्हा हवा माध्यम, म्हणजेच प्रकाश किरण हवा माध्यमातून काच माध्यमात, काच माध्यमातून हवा माध्यमात प्रवेश करतात. हवा आणि काच माध्यम ही दोन्ही पारदर्शक माध्यम आहे. म्हणजे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रवेश करताना प्रकाश किरणांचं वर्तन कसं असेल हे अभ्यासण्यासाठी ही स्लाईड आपण अभ्यासणार आहोत. AB प्रकाश किरण, ज्याला आपण आपाती प्रकाश किरण म्हणतो, हे आपाती प्रकाश किरण हा जो अभिलंब आहे, स्तंभिका आहे, या स्तंभिकेशी विशिष्ट मापाचा कोन करतो, त्याला म्हणतात आय कोन, आपाती कोन. जेव्हा हे आपाती किरण N बिंदूपाशी काचेमध्ये शिरते, ते सरळ मार्गाने न जाता NM या मार्गाने काचेतून प्रसारित होते. म्हणजेच हे प्रकाश किरण काचेत शिरताना आपला मार्ग बदलते. पुन्हा M या बिंदूपाशी हे प्रकाश किरण हवा माध्यमात बाहेर पडताना, काचेतून हवा माध्यमात बाहेर पडताना पुन्हा सरळ न जाता ते आपला मार्ग बदलते आणि CD या दिशेने जाते. अशा रीतीने या प्रकाश किरणांचा एकदा N बिंदूपाशी आणि एकदा M बिंदूपाशी मार्ग बदलतो. प्रकाश किरणांचा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या गुणधर्माला अपवर्तन असं म्हटलं जातं. यालाच प्रकाशाचं अपवर्तन म्हणतात. नाही, पहिलीच प्रकाशाचं अपवर्तन होताना या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या की इथे हा आय कोन म्हणजे आपाती प्रकाश किरण, काचेतील प्रकाश किरणाचा जो मार्ग आहे त्याला अपवर्तित प्रकाश किरण किंवा अपवर्तित किरण असं म्हटलं जातं. आणि जे प्रकाश किरण काचेतून हवा माध्यमात बाहेर पडते त्याला म्हणतात निर्गत किरण. आपाती किरणाने या स्तंभिकेशी केलेला जो कोन असतो त्याला आपाती कोन म्हणतात, तर अपवर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेल्या कोनाला अपवर्तित कोन म्हणतात. निर्गत किरणाने स्तंभिकेशी केलेला हा जो कोन आहे त्याला निर्गत कोन म्हणतात. आणि या ठिकाणी होणाऱ्या अपवर्तनासाठी हा I1 हा आपाती कोन असतो. हवा माध्यमातून काच माध्यमात प्रवेश करताना तुम्ही जर निरीक्षण केलं तर ते प्रकाश किरण सरळ न जाता स्तंभिकेच्या दिशेला झुकलेला आहे. तर काच माध्यमातून हवा माध्यमात प्रवेश करताना मात्र ते स्तंभिकेपासून दूर गेल्याचं दिसून येतं. अशा रीतीने प्रकाश किरणाचा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दोन वेळा या ठिकाणी अपवर्तन होतं. एकदा हवेतून काचेत शिरताना, पुन्हा काचेतून हवेत शिरताना. यानंतर आपण नेक्स्ट या मागील आकृतीवरून आपण काही अपवर्तनाचे नियम ठरवू शकतो. आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका ह्या एकाच प्रतलात असल्याचं आपल्याला दिसून येतं. आपाती किरण
आणि अपवर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. कोणत्याही दोन पारदर्शक माध्यमांच्या जोडी करता आपाती कोन आणि अपवर्तित कोन यांचं साइन गुणोत्तर हे नेहमी स्थिर असतं. या स्थिरांकालाच माध्यमाचा अपवर्तनांक असं म्हणतात. आपण ते सविस्तर पुढे पाहणार आहोत. परत मागील स्लाइडवर एकदा आपण येऊया आणि तेच नियम बघूया. हे आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात. आपाती किरण, अपवर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध अंगास असतात. आपाती कोन आणि अपवर्तित कोन यांचं साइन गुणोत्तर कोणत्याही दोन माध्यमाकरता नेहमी स्थिर असते. नेक्स्ट आता हे अपवर्तन होताना वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचं अपवर्तन कसं होतं. या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर प्रकाश किरण हवा माध्यमातून काच माध्यमात प्रवेश करते. म्हणजेच हवा हे विरल माध्यम आहे, काच हे घन माध्यम आहे. हवा माध्यमातून म्हणजेच विरल माध्यमातून घन माध्यमात काचेत प्रवेश करताना हे प्रकाश किरण आपल्याला स्तंभिकेच्या दिशेला झुकलेलं दिसतं. त्यामुळे अपवर्तन होताना प्रकाशाचं जेव्हा प्रकाश विरल माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करतो तेव्हा तो स्तंभिकेच्या दिशेला झुकतो. या दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला असं दिसून येतं, जेव्हा घन माध्यमातून प्रकाश किरण विरल माध्यमात बाहेर पडते, म्हणजे काचेतून हवा माध्यमात प्रकाश किरण बाहेर पडते, त्यावेळी मात्र ते स्तंभिकेपासून दूर जाते. या ठिकाणी इथे अपवर्तित कोन हा आपाती कोन हा अपवर्तित कोणापेक्षा लहान दिसेल. इथे आपाती कोन अपवर्तित कोणापेक्षा मोठा आहे. माध्यम बदललं. जेव्हा कोणत्याही दोन पारदर्शक माध्यमातून प्रकाश किरण माध्यमांच्या सीमेवर लंबरूप आपाती होत असेल तर मात्र त्याचं विचलन होत नाही. तो सरळ निघून जातो, दिशा बदलत नाही. जर आपाती करून माध्यमाच्या सीमेला लंबरूप असेल म्हणजे 90 अंशाचा कोन करत असेल तर अशा रीतीने एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश किरण जाताना हे वेगवेगळं वर्तन दर्शवतो. नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला जी आकृती दाखवलेली आहे त्या आकृतीमध्ये हवा माध्यमातून काच माध्यमात प्रकाश किरण प्रवेश करते. हवा माध्यमातून हे आपाती किरण काचेत शिरताना स्तंभिकेशी जो कोन करतो त्या कोणाला आपाती कोन म्हणतात. तर काचेमधील प्रकाश किरणाचा हा जो मार्ग आहे, कारण घन माध्यमात विरल माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करताना प्रकाश किरण सरळ न जाता स्तंभिकेच्या दिशेला झुकते, त्या ठिकाणी हा जो कोन आहे त्याला अपवर्तित कोन म्हणतात. आपाती कोन आणि अपवर्तित कोन या दोन कोनांचे साइन गुणोत्तर म्हणजेच माध्यमाचा अपवर्तनांक. आपल्याला या काचेचा अपवर्तनांक हवा सापेक्ष जर ठरवायचा असेल तर ते सूत्र मिळेल आपल्याला साइन आय, आपाती कोणाचं साइन गुणोत्तर भागिले अपवर्तित कोणाचं साइन गुणोत्तर, जे साइन आय भागिले साइन आर म्हणजेच काचेचा हवा सापेक्ष अपवर्तनांक होय. या ठिकाणी साइन आय भागिले साइन आर कोणत्याही दोन माध्यमासाठी, आय म्हणजे आपाती कोन, आर म्हणजे अपवर्तित कोन, हे गुणोत्तर नेहमी स्थिर येतं. त्या स्थिरांकालाच पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक असं म्हटलं जातं. हवेतून काचेत प्रवेश करताना काचेचा हवा सापेक्ष अपवर्तनांक काढायचा असेल तर गुणोत्तर होईल साइन आय भागिले साइन आर. दोन माध्यमाच्या सीमेला लंब रेषेत आपाती असलेला किरण आय शून्य त्याच रेषेत पुढे जातो, म्हणजेच त्या किरणाचं आपाती किरणाचं विचलन होत नाही. नेक्स्ट इथे वेगवेगळी माध्यमं दिलेली आहेत आणि या तक्त्यामध्ये त्या माध्यमांचा अपवर्तनांक दिलेला आहे. हवा माध्यमाचा अपवर्तनांक आहे 1.0003. अशी वेगवेगळी माध्यमं आहेत. सर्वाधिक जास्त अपवर्तनांक आपल्याला दिसून येईल हिऱ्याचा 2.42. त्यामुळे हिरा हा जास्तीत जास्त प्रकाश अपवर्तित करतो आणि त्यामुळे हिरा अधिक तेजस्वी आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट इथे अपवर्तनांक काढण्यासाठी आणखी एक वेगळा सूत्राचा उपयोग केला जातो. कोणत्याही माध्यमाचा अपवर्तनांक हा त्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अवलंबून असतो. म्हणजेच
एका माध्यमातून जेव्हा प्रकाश किरण दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो त्यावेळी वेगवेगळ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग वेगवेगळा असल्याकारणाने त्या गुणोत्तरावरून देखील त्या माध्यमाचा अपवर्तनांक काढता येतो. या ठिकाणी हवा माध्यमातील प्रकाशाचा वेग v1 मानलेला आहे, तर काच माध्यमातील प्रकाशाचा वेग आपण v2 मानू. आणि त्यामुळे काचेचा हवा सापेक्ष अपवर्तनांक जर आपल्याला काढायचा असेल, काचेचा हवा सापेक्ष अपवर्तनांक, तर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग म्हणजेच हवेतील प्रकाशाचा वेग भागिले काच माध्यमातील म्हणजे दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग, या सूत्रावरून देखील आपल्याला अपवर्तनांक काढता येतो. गणितामध्ये आपल्याला या सूत्राचा उदाहरण सोडवताना अपवर्तनांकावर आधारित सूत्राचा उपयोग करणार आहोत. नेक्स्ट, आता या अपवर्तनाशी संबंधित निसर्गामध्ये काही घटना घडून येतात, काही परिणाम दिसून येतात. त्यातील पहिला परिणाम आहे तो म्हणजे मृगजळ. आता मृगजळ म्हणजे काय संकल्पना आहे, तर साधारणतः प्रखर उन्हामध्ये आपण जेव्हा वाळवंटात किंवा रस्त्यावर डांबरी रस्त्यावरून जात असतो त्यावेळी काही अंतरावर आपल्याला पाणी असल्याचा भास होतो, म्हणजे आपल्याला मृगजळ दिसतं. आता हे का, तर तप्त उन्हामुळे रस्ता तापतो, त्यावेळी रस्त्यावरील हवा देखील तापते. हवा तापल्यानंतर ती विरल होऊन हलकी बनते, घनता तिची कमी होते, ती वर जाते आणि वरची थंड हवा खाली येते. त्यामुळे हवेचा सतत हवा बदलत असते आणि सतत हवेचा अपवर्तनांक बदलत असतो. त्यामुळे दूरच्या वस्तूपासून येणारी जी प्रकाश किरणं आहेत त्या बदलत्या अपवर्तनांकावरून आपल्यापर्यंत पोहोचताना वेगवेगळ्या माध्यमातून ते येताना अपवर्तनांक सतत बदलत असल्या कारणाने अशा रीतीने वक्र येतात आणि त्यामुळे त्या वस्तूची जमिनीवर रस्त्यावर आपल्याला प्रतिमा निर्माण झाल्याचं दिसून येतं किंवा आपल्याला भास होतो. तो भास म्हणजेच मृगजळ होय. हा प्रकाशाच्या होणाऱ्या अपवर्तनामुळे हा परिणाम दिसून येतो. नेक्स्ट, दुसरा परिणाम असा दिसून येतो की आकाशात जे आपल्याला तारे दिसतात ते ताऱ्यांची स्थिती जी असते ही साधारणतः वास्तव स्थितीपेक्षा ते अधिक उंचीवर असल्याचं दिसून येतं. हे देखील अपवर्तनाचा परिणाम आहे, कारण तारे स्वयंप्रकाशित असतात, त्यामुळे खूप दूर असतात. त्यामुळे ताऱ्यांपासून येणारी जी प्रकाश किरणं आहेत हे बिंदुरूप स्रोत आहेत. ही प्रकाश किरणं वेगवेगळ्या हवेच्या थरातून वातावरणाच्या माध्यमातून येत असतात. त्यामुळे वातावरणाचा तापमान, त्याची घनता, हवेची स्थिती ह्या गोष्टी सतत बदलत असल्या कारणाने अपवर्तनांक देखील सतत बदलत असतो. त्यामुळे कधी जास्त अपवर्तनांक असताना जास्त प्रकाश ताऱ्याचा आपल्यापर्यंत पोहोचतो, कमी अपवर्तनांक असताना कमी प्रकाश पोहोचतो आणि त्यामुळे तो तारा आपल्याला लुकलुकताना दिसतो. त्याचप्रमाणे आहे त्या स्थितीपेक्षा तो थोड्या अधिक उंचीवर आपल्याला असलेला दिसून येतो. हे देखील हा अपवर्तनाचाच परिणाम आहे. नेक्स्ट, दुसरा एक परिणाम दिसून येतो तो म्हणजेच सूर्य उगवण्या अगोदर म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी आपल्याला क्षितिजावर सूर्य दिसतो किंवा सूर्यास्त झाल्यानंतर देखील काही मिनटं, साधारणतः अंदाजे 2 मिनटं आपल्याला क्षितिजावर सूर्य असल्याचा भास होतो. हा देखील अपवर्तनाचा परिणाम आहे. आता कसं घडून येतं हे ते बघूया. समजा हा सूर्य क्षितिजाखाली आहे, ही क्षितिज समांतर रेषा, या ठिकाणी निरीक्षक आहे. समजा सूर्य क्षितिजाखाली जरी असला तरी सूर्यापासून येणारी किरणं जेव्हा वातावरणात प्रवेश करतात त्यावेळी त्यांचं अपवर्तन होतं आणि त्यामुळे अपवर्तनामुळे ती वक्र होऊन आपल्यापर्यंत पोचतात. परंतु आपल्याला ती प्रकाश किरण सरळ असल्याचा भास होत असल्याकारणाने आपल्याला या सूर्याची या ठिकाणी आभासी स्थिती असल्याचं जाणवतं आणि त्यामुळे सूर्य जरी सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजाखाली असला तरी साधारणतः 2 मिनटं तो क्षितिजावरच असल्याचं आपल्याला भास होतं आणि त्यामुळे दिनमानाचा जो कालावधी आहे हा साधारणतः 4 मिनिटाने वाढतो. नेक्स्ट, मग असे आपण एक बघितलं होतं की तारे लुकलुकताना दिसतात. त्याचं कारण काय आहे, तर तारे स्वयंप्रकाशित असतात. तारे खूप दूर अंतरावर असल्याकारणाने ते बिंदुरूप स्रोत आहे. वातावरणाची हवेची घनता
वाढल्याने हवेचा अपवर्तनांक बघा जमिनीकडे वाढत जातो आणि त्यामुळे तारका प्रकाश अपवर्तन होताना स्तंभिकेकडे झुकतो. परिणामी तारा आहे त्या स्थितीपेक्षा थोडा अधिक उंचावर दिसतो. याला ताऱ्याची आभासी स्थिती म्हणतात. हवेची सतत होणारी हालचाल, घनता व तापमान या बदलामुळे हवेचा अपवर्तनांक सतत बदलतो. ताऱ्याची आभासी स्थिती व प्रखरता या गोष्टी सतत बदलत असल्याकारणाने आपल्याला आकाशामध्ये तारे लुकलुकताना दिसतात. परंतु मित्रांनो, ग्रह मात्र लुकलुकताना दिसत नाहीत, कारण तारांच्या मानाने ग्रह आपल्यापैकी पृथ्वीपासून खूप जवळ असतात, कमी अंतरावर असतात. त्याचप्रमाणे ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसून सूर्याचा परावर्तित प्रकाश आपल्यापर्यंत पोचतो आणि हा प्रकाश स्रोत हा विस्तारित स्रोत असतो. त्यामुळे वातावरणातून येताना हा परावर्तित प्रकाश किरणांची काही किरणशलाकांची तीव्रता जरी कमी झाली, त्याचवेळी दुसऱ्या किरणशलाकांची तीव्रता वाढते. त्यामुळे ग्रहांपासून येणारा जो प्रकाश आहे, प्रकाशाची तीव्रता जी आहे ती कायम राहते आणि त्यामुळे आपल्याला ग्रह लुकलुकताना दिसत नाही. अशा रीतीने अपवर्तनाचे निसर्गामध्ये हे काही परिणाम दिसून येतात. मित्रांनो, अपवर्तन म्हणजे काय आणि अपवर्तनांक कशाला म्हणतात, अपवर्तनाचे काही निसर्गामध्ये वातावरणामध्ये घडून येणारे परिणाम, त्यांची उदाहरणं आज आपण पाहिली आहे. विद्यार्थी मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकाशाचे अपवर्तन, अपवर्तनाचे नियम, अपवर्तनांक आणि अपवर्तनाचं निसर्गात घडून येणारा परिणाम याविषयी माहिती करून घेतली. आता या संकल्पनांवर आधारित कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जातात, ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन कसे असतात, याची थोडक्यात माहिती करून घेऊया. क्वेश्चन नंबर 1 फर्स्ट ए मध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न जे विचारले जातात, फर्स्ट ए आणि फर्स्ट बी, त्यापैकी फर्स्ट ए मध्ये योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. साधारणतः काचेच्या, पहिला प्रश्न बघा, काचेच्या लादीतून प्रकाशाचं अपवर्तन होताना आपाती किरण व निर्गत किरण यांच्या दिशा एकमेकांना टिंबटिंब असतात. तर त्या कशा असतात? आपाती किरण आणि निर्गत किरण, ही किरणं नेहमी, या किरणांच्या दिशा नेहमी परस्परांना समांतर असतात. आपण आकृती अभ्यासताना ते पाहिलं होतं. म्हणजे पर्याय येणार आहे समांतर. काचेच्या हवेच्या संदर्भात असलेला अपवर्तनांक 3/2 असेल तर हवेचा काचेच्या संदर्भात किंवा सापेक्ष अपवर्तनांक किती असेल? तर त्याच्या व्यस्तांका इतका असेल. मग 3/2चा व्यस्तांक काय येणार? 2/3. तर हा योग्य पर्याय इथे आपल्याला लिहिता आला पाहिजे. तो सहसंबंध आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो. याचे कारण या 4 पर्यायापैकी काय असू शकेल? परावर्तन तर नाही, अपस्करण नाही, अवशोषण नाही, तर प्रकाशाचं अपवर्तन हे कारण असू शकतं, म्हणजे असतं, आणि म्हणून हा पर्याय बी पर्याय तिथे येणं गरजेचं आहे. ताऱ्यांच्या लुकलुकताना दिसतात, तारे लुकलुकताना दिसतात, याचं कारण आहे एक तर ताऱ्यामध्ये होणारे विस्फोट नाही, प्रकाशाचं अवशोषण हाही पर्याय योग्य नाही, ताऱ्यांची गती हाही पर्याय योग्य नाही, तर वातावरणातील वायूंचा बदलता अपवर्तनांक हा योग्य पर्याय त्याच्यासाठी असू शकतो. कारण अपवर्तनांक जसजसा बदलतो तसतसं त्या ताऱ्यांपासून येणाऱ्या प्रकाशाची तीव्रता बदलते आणि त्यामुळे आपल्याला तारे लुकलुकताना दिसतात. प्रश्न फर्स्ट बी मध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला विचारले जातील. यामध्ये चूक की बरोबर, सहसंबंध अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा व्याख्या लिहा, एका वाक्यात उत्तरे द्या, फक्त नावे लिहा, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो. बरोबर आहे, कारण अपवर्तनांक हा म्हणजेच एखाद्या माध्यमातील प्रकाशाचा वेग, त्या वेगाचं गुणोत्तर म्हणजे अपवर्तनांक, आणि त्यामुळे प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो. बरोबर विधान आहे. सहसंबंध लिहा. परावर्तन वेग समान राहतो, टिंबटिंब वेग बदलतो.
परावर्तनामध्ये प्रकाश किरण एखाद्या पृष्ठभागावरून परावर्तित होतं, त्यावेळी त्या परावर्तित प्रकाशाचा वेग, प्रकाश किरणांचा वेग तोच राहतो. परंतु अपवर्तन म्हणजेच काय? एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश किरण जातं आणि दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना प्रकाशाचा वेग हा माध्यमानुसार बदलतो, त्यामुळे इथे अपवर्तन येणार. या ठिकाणी अपवर्तनामध्ये वेग वेगवेगळ्या माध्यमामधील वेग बदलतो. अशा रीतीने ही वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला विचारले जातील. हे पूर्ण करा. त्यानंतर प्रश्न 2 मध्ये आपल्याला या प्रकरणावर नक्कीच शास्त्रीय कारण विचारलं जातं. पुस्तकात एकूण 4 शास्त्रीय कारण दिलेली आहेत. त्यापैकी 3 कारणं मी इथे तुम्हाला ही करून ठेवा, अगदी चांगल्या रीतीने ती करून ठेवा आणि याचं स्पष्टीकरण आपण PPTच्या द्वारे दिलेलं आहे. तारे लुकलुकताना दिसतात, परंतु ग्रह लुकलुकताना दिसत नाही. तारे स्वयंप्रकाशित आहेत, ग्रह स्वयंप्रकाशित नाही. ग्रहांच्या तुलनेने तारे खूप अंतरावर असतात, त्यामुळे ताऱ्यांपासून येणारा प्रकाश स्रोत हा किरणशलाकेच्या स्वरूपात असतो आणि ही किरणशलाका बदलत्या अपवर्तनांकातून, म्हणजे वातावरणाच्या बदलत्या अपवर्तनांकातून येताना कधी त्या तेजस्वी दिसतात, कधी मंद दिसतात. त्यामुळे तारे लुकलुकतात आणि वातावरणाचा अपवर्तनांक जसजसा आपण पृथ्वीच्या दिशेने, पृष्ठभागाच्या दिशेने जातो तसतसं वाढतो. हवामान, गतिमान हवा, तापमान, त्याचप्रमाणे आर्द्रता, हवेची घनता, ही अनेक घटक या बदलत्या अपवर्तनांकाला कारणीभूत असतात आणि म्हणून आपल्याला तारे लुकलुकताना दिसतात. ग्रहांपासून येणारा प्रकाश हा विस्तारित स्रोत असतो, त्यामुळे एका किरणशलाकेची तीव्रता जरी कमी झाली तरी दुसऱ्या किरणशलाकेची तीव्रता तेवढीच वाढते. त्यामुळे एकूण येणारा प्रकाश स्रोत हा कायम राहतो, त्यामुळे ग्रह आपल्याला लुकलुकताना दिसत नाही. दुसरे शास्त्रीय कारण तुम्हाला विचारलेलं आहे, उन्हाळ्यात किंवा वाळवंटात मृगजळ दिसतं. आता उन्हाळ्यात किंवा वाळवंटामध्ये तप्त हवेमुळे जमीन तापलेली असते, जमिनीवरची हवा देखील तप्त होते आणि ती तप्त झालेली हवा प्रसरण पावून हलकी बनून वर जात असते. वरची थंड हवा खाली येत असते. सतत ही हवा हलती असल्या कारणाने अपवर्तनांक सतत बदलतो, त्यामुळे दूरच्या वस्तूपासून येणारी जी प्रकाश किरण आहेत वक्र होऊन आपल्यापर्यंत पोहोचतात आणि ती आपल्याला जमिनीतून आल्याचा भास होतो आणि त्यामुळे त्या वस्तूची जमिनीमध्ये प्रतिमा निर्माण होऊन आपल्याला त्या ठिकाणी पाण्यासारखा आभास निर्माण होतो. त्यालाच मृगजळ असं म्हटलं जातं. सूर्योदयाच्या पूर्वी किंवा सूर्यास्ताच्या नंतर काही काळ सूर्य क्षितिजावर दिसतो. हा परिणाम देखील अपवर्तनाचा परिणाम आहे. सूर्यकिरणं जेव्हा वातावरणात प्रवेश करतात त्यावेळी त्यांचं अपवर्तन होतं, ती वक्र होतात. वेगवेगळ्या घनतेच्या वातावरणातून ते आपल्यापर्यंत पोहोचताना वक्र झालेली प्रकाश किरणं आपल्याला क्षितिजावर वरून आल्याचा भास होतो आणि त्यामुळे सूर्य जरी क्षितिजाखाली असला तरी अपवर्तनामुळे तो 2 मिनिटं सूर्योदयाच्या वेळी अगोदरच क्षितिजावर असल्याचा भास होतो. किंवा सूर्यास्ताच्या वेळी सूर्य जरी क्षितिजाखाली क्षितिजा म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर क्षितिजाखाली गेला असला तरी साधारणतः 2 मिनिटं तो क्षितिजावरच असल्याचा भास होतो. हे अपवर्तनामुळे घडतं आणि म्हणून आपल्याला साधारणतः दिवसाचा कालावधी हा 4 मिनिटं वाढल्याचं जाणवतं. परंतु ॲक्च्युली सूर्योदय आणि सूर्यास्त त्याचवेळी होतो, फक्त अपवर्तनामुळे हा बदल दिसून येतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2B मध्ये 2-2 गुणांसाठी साधारणतः अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. यामध्ये अपवर्तनाचे नियम लिहा. 2 नियम आहे, प्रत्येकी 1 मार्कासाठी विचारला जाईल. अपवर्तनाच्या नियमामध्ये पहिल्यामध्ये आपाती किरण, अपवर्तित किरण, स्तंभिका एकाच प्रतलात असून आपाती किरण आणि अपवर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध अंगास असतात. तर दुसरा, कोणत्याही 2 माध्यमासाठी आपाती कोणाचं साइन गुणोत्तर आणि अपवर्तित कोणाचं साइन गुणोत्तर यांचा रेशिओ, यांचं गुणोत्तर नेहमी स्थिर असतं, म्हणजे साइन I भागिले साइन R हा स्थिरांक मिळतो. हा दुसरा नियम आहे आणि या दुसऱ्या नियमाला स्नेलचा नियम असंही म्हटलं जातं. कोणत्याही 2 पारदर्शक माध्यमांसाठी
आपाती कोणाचं साइन गुणोत्तर आणि अपवर्तित कोणाचं साइन गुणोत्तर यांचा रेशो नेहमी स्थिर येतो, म्हणजे साइन आय भागिले साइन आर बरोबर स्थिरांक. या ठिकाणी तुम्हाला ते स्नेलचा नियम म्हणून ओळखला जातो, तो लिहिता आला पाहिजे. या प्रश्नामध्ये एक 2 गुणांसाठी एखादं छोटं उदाहरण देखील विचारलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.5 आहे, तर प्रकाशाचा पाण्यातील वेग किती? कंसात आपल्याला प्रकाशाचा निर्वातातील वेग दिलेला आहे, कारण निरपेक्ष अपवर्तनांकामध्ये एक माध्यम निर्वात असणार. तो निर्वातातील प्रकाशाचा वेग 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंड आहे. या उदाहरणासाठी सूत्र येईल निरपेक्ष अपवर्तनांक बरोबर प्रकाशाचा निर्वातातील वेग भागिले प्रकाशाचा पाण्यातील वेग. या ठिकाणी 2 गोष्टी दिलेल्या आहेत, निरपेक्ष अपवर्तनांक दिलेला आहे आणि प्रकाशाचा निर्वातातील वेग दिलेला आहे. जर सूत्रामध्ये या किमती भरल्या तर आपल्याला अशा स्वरूपाचं गणित मिळेल. 1.5 बरोबर 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंड भागिले प्रकाशाचा पाण्यातील वेग. आणि मग प्रकाशाचा पाण्यातील वेग बरोबर 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंड छेद भागिले 1.5. शेवटी उत्तर मिळेल आपल्याला 2 × 10⁸ मीटर प्रति सेकंड. हा प्रकाशाचा पाण्यातील वेग असेल. जे गुणोत्तर येईल शेवटी तो प्रकाशाचा पाण्यातील वेग. अशा स्वरूपात हे गणित आपण 2 गुणांसाठी सोडवू शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक 3 हा 3 गुणांसाठी विचारला जातो. यामध्ये ॲप्लिकेशन बेस जे उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातील. यामध्ये खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे तुम्हाला 3 आकृत्या दिलेल्या आहेत. तिन्ही आकृत्यांमधील वेगवेगळ्या माध्यमातून प्रकाश किरणांचं होणारं अपवर्तन दर्शवलेलं आहे. पहिल्या आकृतीमध्ये विरल माध्यमातून घन माध्यमात प्रकाश किरण शिरत आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये घन माध्यमातून विरल माध्यमात प्रकाश किरण जात आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये प्रकाश किरणाचा मार्ग हा 2 माध्यमांच्या पृष्ठभागाशी लंबरूप आहे. मग या आकृतींचं निरीक्षण करून आपलं निरीक्षण लिहायचं आहे. तर पहिल्या निरीक्षणामध्ये पहिल्या आकृतीचं निरीक्षण तुम्ही अशा प्रकारे लिहिणं गरजेचं आहे. जेव्हा आपाती किरण विरल माध्यमातून घन माध्यमात, हवा माध्यमातून काच माध्यमात प्रवेश करते, तेव्हा अपवर्तित किरण स्तंभिकेच्या दिशेला झुकते. जेव्हा आपाती किरण घन माध्यमातून, दुसऱ्या आकृतीचं निरीक्षण असं येईल, जेव्हा आपाती किरण घन माध्यमातून विरल माध्यमात प्रवेश करते ते स्तंभिकेपासून दूर जाते. आणि जेव्हा आपाती किरण माध्यमांच्या पृष्ठभागापाशी लंबरूप पडते त्यावेळी ते विचलित न होता, तिची दिशा न बदलता सरळ निघून जाते. अशा प्रकारची निरीक्षणं या आकृतीच्या संदर्भातली लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे आकृत्या दिलेल्या असतील, निरीक्षण आपल्याला लिहायचं आहे. आणखी यामध्ये तुम्हाला आपाती किरण आणि अपवर्तित किरण, इथे आपाती किरण अपवर्तित किरण यांचा सहसंबंध म्हणजे लहान मोठेपणा विचारला जाऊ शकतो, तोही लिहिता आला पाहिजे. पहिल्या आकृतीमध्ये आपाती कोन अपवर्तित कोणापेक्षा मोठा आहे, पण दुसऱ्या आकृतीमध्ये आपाती कोन अपवर्तित कोणापेक्षा लहान आहे. म्हणजे घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना आपाती कोन लहान असतो, तर विरल माध्यमातून घन माध्यमात जाताना आपाती कोन मोठा असतो. हे निरीक्षण आपलं नोंदवणं गरजेचं आहे. यानंतर दुसरा एक प्रश्न विचारला जाईल, पुढील विधानाची सिद्धता लिहा. जर एका काचेच्या चिपवर पडणाऱ्या प्रकाश किरणांचा आपाती कोन आय असेल, तर चिपेतून बाहेर पडताना त्याचा निर्गत कोन ई असेल, तर दाखवा आय बरोबर ई दाखवा. म्हणजे आपाती कोन आणि निर्गत कोन यांचं मूल्य समान असते. आकृती तुमच्या लक्षात आली असेल, काचेच्या चिपेतून होणारं प्रकाशाचं अपवर्तन, ही आकृती आपल्याला या ठिकाणी विचारित घ्यायची आहे. स्नेलच्या नियमानुसार जेव्हा प्रकाश किरण हवा माध्यमातून काच माध्यमात प्रवेश करते त्यावेळी काचेचा हवा सापेक्ष अपवर्तनांक हा साइन आय भागिले साइन आर या गुणोत्तराने देतात. त्याला विधान 1 नाव दिलं. आता एम बिंदूपाशी म्हणजेच
काचेतून प्रकाश किरण हवा माध्यमात प्रवेश करताना हवेचा काच सापेक्ष अपवर्तनांकाचं गुणोत्तर येणार साइन आर भागिले साइन आर. कारण हा अपवर्तित कोन आणि एम बिंदूपाशी निर्माण होणारा आपाती कोन हे व्युत्क्रम कोन समान मापाचे असतात आणि म्हणून साइन आय डॅशच्या ऐवजी साइन आर लिहू शकता तुम्ही. आता काचेचा हवा सापेक्ष अपवर्तनांक हा नेहमी हवेच्या काच सापेक्ष अपवर्तनांकाच्या व्यस्तांका इतका असतो हे आपल्याला माहित आहे. आणि त्यामुळे साइन आय भागिले साइन आर बरोबर 1 साइन आर भागिले साइन ई म्हणजे निर्गत कोन. विधान 1 आणि विधान 2 ही दोन गुणोत्तर एकमेकांच्या व्यस्तांका इतकी असतात. आणि जर आपण हे सोडवलं तर शेवटी आपल्याला मिळतं आय बरोबर ई म्हणजे आपाती कोणाचं मूल्य हे निर्गत कोणाच्या मूल्या इतकंच असतं. या ठिकाणी अशा प्रकारे ही सिद्धता आपण सोडवू शकतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 मध्ये 5 गुणांसाठी एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो अशा स्वरूपाचा. काचेच्या लादीतून होणारं प्रकाशाचं अपवर्तन दर्शवणारी आकृती काढून नावे लिहा. त्यामुळे काचेच्या चिपेची ती आकृती, त्याच्यामध्ये ते अपवर्तित कोन, आपाती कोन, निर्गत कोन, आपाती किरण, अपवर्तित किरण, निर्गत किरण ही नामनिर्देशित आकृती पूर्णतः काढणं गरजेचं आहे. त्याला 2 गुण मिळतील तुम्हाला. त्यानंतर विचारलंय प्रकाश किरण ज्या वेगाने हवेतून जाऊ शकतात त्याच वेगाने जाऊ शकतील का, म्हणजे काचेतून जाऊ शकतील का, तर नाही. वेगवेगळ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग हा त्या माध्यमाच्या घनतेवर अवलंबून असतो. त्यामुळे हवेतील प्रकाशाचा वेग आणि काचेतील प्रकाशाचा वेग हा वेगवेगळा असू शकतो किंवा वेगवेगळा असतो. सर्वच माध्यमासाठी प्रकाशाचा वेग सारखाच असेल का, तर नाही. वेगवेगळ्या माध्यमांसाठी प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. लादीतून निघणारा किरण, निर्गत किरण लादीवर पडणाऱ्या आपाती किरणाला समांतर असतो का, तर होय. आपण पाहिलं की आपाती कोन जे काचेत शिरतं, जेव्हा काचेतून बाहेर पडणारा निर्गत किरण या दोन्ही किरणांची दिशा ही नेहमी एकमेकांना काय असते, समांतरच असते. त्यामुळे तिथे होय किंवा आपाती किरण आणि निर्गत किरण परस्परांना समांतर असतात अशा शब्दामध्ये, अशा वाक्यामध्ये ते उत्तर लिहिणं गरजेचं आहे. मित्रांनो, मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला या संकल्पना पण समजल्या असतील आणि या संकल्पनांवर कशा प्रकारचे प्रश्न, कोणते महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तेही समजले असतील. हे सगळे प्रश्न तुमच्या शब्दामध्ये, तुमच्या भाषेमध्ये त्यांची उत्तरं लिहून काढा आणि त्यांची तयारी योग्य प्रकारे करा. परीक्षेसाठी तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकेल. धन्यवाद विद्यार्थी मित्र.